मुंबई उच्च न्यायालय भरती परीक्षा 2 शिफ्ट्स मध्ये झाली. चला याचं विश्लेषण करू आणि बघूया कोणता पेपर खरंच अवघड होता. अनेक उमेदवारांना हाच प्रश्न पडलाय की कोणती शिफ्ट जास्त कठीण होती. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. सुरुवात करूया पहिल्या शिफ्ट पासून. बघूया नक्की काय विचारलं होतं या पेपरमध्ये. पहिल्या शिफ्टमध्ये सगळा भर होता जनरल नॉलेजवर, म्हणजे इतिहास, भूगोल, संविधान असे विषय. उदाहरणार्थ बघा, झारखंडची राजधानी कोणती? एकदम सरळ पाठांतरावर आधारित प्रश्न होता हा. म्हणूनच या पेपरला अत्यंत सोपा पेपर असंही म्हटलं गेलं, म्हणजे काठिण्य पातळी तशी कमीच होती. ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या शिफ्टकडे आणि पाहूया की इथे काय वेगळं होतं. वरवर पाहता यातही सामान्य ज्ञानाचे प्रश्न होते, त्यामुळे ही शिफ्ट पहिल्यासारखीच वाटू शकते. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट होता, कारण यात काही अगदी नवीन प्रकारचे प्रश्न टाकण्यात आले होते. आणि तो बदल म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. यामुळे पेपरचं स्वरूपच पूर्णपणे बदललं. एवढंच नाही, तर यात मराठी व्याकरण आणि साहित्याचेही प्रश्न होते, म्हणजे आणखी एक मोठं आव्हान. हा फरक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी चला दोन्ही शिफ्ट्सना एकदा बाजूबाजूला ठेवून बघूया. हे बघा, शिफ्ट 2 मध्ये गणित आणि मराठी व्याकरण स्पष्ट दिसतंय, जे शिफ्ट 1 मध्ये नव्हतंच. म्हणजे शिफ्ट 1 होती फक्त पाठांतराची परीक्षा, तर शिफ्ट 2 होती विविध कौशल्यांची खरी कसोटी. या सगळ्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, दुसरी शिफ्ट पहिल्यापेक्षा खूपच जास्त आव्हानात्मक होती. कारण फक्त पाठांतर करून चालणार नव्हतं, गणित, तर्क आणि व्याकरण या सगळ्याची गरज होती. तर मग या विश्लेषणातून भविष्यातल्या उमेदवारांनी नक्की काय बोध घ्यायचा? एक तर अभ्यासाची व्याप्ती वाढवावी लागेल आणि दुसरं म्हणजे विश्लेषणात्मक कौशल्यांवर भर द्यावा लागेल. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, बदलत्या परीक्षा पद्धतीसाठी आपली तयारी पुरेशी आहे का?